नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज जर लेक्चरमध्ये थोडासा काही आवाजामध्ये प्रॉब्लेम वाटत असेल किंवा मध्ये जर काही प्रॉब्लेम आला त्यासाठी क्षमा करा, कारण आज माझी तब्येत बरोबर नाहीये। फक्त ही सिरीज मध्ये खंड पडू नये यासाठी आपण हे लेक्चर आज घेत आहोत। बरेचसे मुलं टेस्ट क्वेश्चनचं उत्तर देत नाहीये, काही आळस आलाय का? ठीक आहे, तर असा मला प्रश्न पडतो, कारण आम्ही तर ही सिरीज आमच्याकडून डेली घेतो, पण तुम्ही काय करता, तुम्ही हे टेस्ट क्वेश्चनचा आन्सर देण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहात आणि तुमची जी कन्सिस्टन्सी आहे ती काही मुलांची आहे पण काही मुलांची ब्रेक झालेली आहे। त्यामुळे टेस्ट क्वेश्चनचा आन्सर सगळ्यांनी करत चला, जेणेकरून हे असे क्वेश्चन आहे जे परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारले जाणार आहे। ठीक आहे, तर हा माझा मेसेज जो आहे तर तो सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। बघा, सुरुवात करूया आजच्या सेशनला। जर तुम्ही सेशनला लाईक करत नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, जुलै 2025 मध्ये पशुपालन आणि कुक्कुटपालनाला औपचारिकपणे कृषी दर्जा देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? तर बघा मित्रांनो, पशुपालन आणि कुक्कुटपालन याला औपचारिकपणे कृषी क्षेत्राचा दर्जा देणारं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र बनलेलं आहे। आता काय आहे तर आपण बघा, आपल्याकडे शेती आणि कृषी हे दोन शब्द जे आहे ते आज समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात। पण आता महाराष्ट्र सरकारचं म्हणणं काय आहे की कृषी या शब्दामध्ये शेतीचा तर समावेश होईलच, पण त्याचबरोबर पशुपालन आणि कुक्कुटपालन जे आहे तर त्याचा सुद्धा समावेश कृषी या संकल्पनेमध्ये होईल। मग आपण जर बघितलं तर असं कृषी या संकल्पनेमध्ये पशुपालन आणि कुक्कुटपालनाचा समावेश करणारं पहिलं राज्य जे आहे तर ते बनलेले महाराष्ट्र। पण सर याचा फायदा काय आहे? फॉर एक्झाम्पल आता समजून घ्या की शेती क्षेत्रासाठी आपण काय आहे, सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात, वेगवेगळ्या स्कीम असतात। त्या जे काही योजना आहे, त्या जे काही स्कीम आहे तर त्याचा फायदा आता पशुपालन करणारे आणि कुक्कुटपालन करणारे लोक सुद्धा घेऊ शकतात। म्हणजे आपण जर बघितलं तर या ज्या योजना आहेत त्या आपण कृषी क्षेत्रासाठी सुरू करतो आणि इतके दिवस कृषी क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्रासाठी आपण ती योजना सुरू करायचो, पण आता या योजनांचा फायदा पशुपालन आणि कुक्कुटपालन करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मिळणार आहे। फॉर एक्झाम्पल आपण काय करत असतो तर समजून घ्या की शेतीचं नुकसान झालं किंवा दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांना आपण मदत करत असतो, बरोबर? मग पशुपालन आणि कुक्कुटपालनामध्ये सुद्धा सेम की दुष्काळ पडत असेल तर चारा येणार कुठून? मग तिथं पशुपालन करणाऱ्या लोकांना सुद्धा मदत दिली जाणार आहे। तर अशा जे बरेचशे योजना आहेत तर त्यांचं इम्प्लिमेंटेशन इथं केलं जाणार आहे। फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती शेती करतोय आणि त्याला सरकारमार्फत 6,000 रुपये वर्षाला दिले जात आहे, मग ती योजना कोणती? महाराष्ट्र सरकारची, हे तुम्ही मला सांगा। केंद्र सरकारची योजना आहे पीएम किसान योजना, महाराष्ट्र सरकारची कोणती हे तुम्ही मला सांगा। तर तो जो पैसा शेती करणाऱ्या लोकांना दिला तो वर्षभरातून 3 वेळा 2,000 रुपये महाराष्ट्र सरकार देतं। तर त्याचबरोबर ते पैसे आता पशुपालन करणारे आणि कुक्कुटपालन करणाऱ्यांना सुद्धा मिळणार आहे। म्हणजे आय होप समजलं असेल की या सगळ्या निर्णयाचा फायदा काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी या स्लाइडवर दिलेल्या आहेत। ऐतिहासिक निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा। पशुपालन आणि कुक्कुटपालनाचा समावेश जो आहे तर तो कृषी क्षेत्रामध्ये करण्यात आलेला आहे। आता कृषी क्षेत्र म्हटलं की शेती, पशुपालन, कुक्कुटपालन असा आपल्याला त्याची व्याख्या बघायला मिळणार आहे। या निर्णयामुळे लहान शेतकरी, पशुपालक, ग्रामीण उद्योजकांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण आता त्यांना कृषी क्षेत्राशी संबंधित धोरणं, योजना, अनुदाने, आर्थिक मदतीचा लाभ घेता येणार आहे। पुढे जाऊया, भारतातील पहिली घडामोडी होती, त्यामुळे आता सर्व पहिल्या चर्चेतील घडामोडी बघून घेऊया। भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोराम आहे। भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग विलेज अमरावती, आंध्र प्रदेश आहे। भारतातील ट्रेनमध्ये एटीएम बसवणारी पहिली बँक ऑफ महाराष्ट्र आहे, पंचवटी एक्सप्रेस मध्ये बसवलेला आहे। फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे सुदर्शन पटनायक। भारतीय सैन्याने पहिल्यांदाच FPV कामाकाजी ड्रोन ची यशस्वी चाचणी कुठे केली तर पठाणकोट, पंजाब। देशातील पहिल्या स्वदेशी MRI मशीनची चाचणी दिल्लीतील एम्स येथे घेण्यात आली। भारतातील पहिल्या रात्रीची सफारी कुकराईल चे बांधकाम कुठे करण्यात आलेली किंवा कुठे ही सफारी तयार करण्यात आलेली आहे? लखनौ, उत्तर प्रदेश मध्ये। भारतातील पहिलं पाण्याखालील संग्रहालय कुठे बांधलं जात आहे तर सिंधुदुर्ग येथे। INS गुलदारला आपण बुडून ते पाण्याखालील संग्रहालय तयार करत आहोत। IIT मद्रासच्या सहकार्याने भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक कोणी तयार केलेला आहे? IIT मद्रास आणि भारतीय रेल्वेने भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक डेव्हलप केलेला आहे। भारतातील पहिलं वन्यजीव जैव बँक कुठे ओपन करण्यात आलेलं आहे तर दार्जिलिंग संग्रहालयात।
स्वतंत्र भारताचे पहिले राज्य जे समान नागरिक संहिता लागू करणार आहे तर ते आहे उत्तराखंड. आणि भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्य पालन क्लस्टर कुठे सुरू करण्यात आलेले आहे तर सिक्कीम मधील सोरंग जिल्ह्यात. भारतातील सगळ्यात पहिल्या घडामोडीचं तुमचं रिव्हिजन झालं असेल. पुढे जाऊया. मानवतेची सेवा केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी नेल्सन मंडेला पुरस्कार 2025 कोणत्या व्यक्तींना प्रदान केला? तर नेल्सन मंडेला पुरस्कार जो आहे तर तो मानवतावादी क्षेत्रामध्ये मानवतेच्या कल्याणासाठी जे लोक काम करतात तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार दर 5 वर्षांनी दिला जातो. दर 5 वर्षांनी दिला जातो. कुणामार्फत? तर युनायटेड नेशनच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार यावर्षी ब्रेडा रेनॉल्ड्स आणि केनेडी ओडेडे या दोघांना देण्यात आलेला आहे. तर ब्रेडा रेनॉल्ड्स आहे तर त्या कॅनडाच्या आहे आणि केनेडी ओडेडे जे आहे तर ते केनियाचे आहे. या दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. दर 5 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. मानवतावादी सेवेमध्ये केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची स्थापना 2014 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न. कोणत्या देशाचा खेळाडू आंद्रे रसेल याने जुलै 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तर हा आहे वेस्ट इंडिजचा खेळाडू. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने सामना खेळताना T20 सामना खेळताना आपली निवृत्ती जी आहे तर ती जाहीर केलेली आहे. क्रिकेट प्रेमी लोकांना तर माहितच असेल. तर पुढे जाऊया आता. चौथा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे संचालक कोणत्या विभागाचे? अभियांत्रिकी आणि संशोधन आणि विकास विभागाचे संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही रिसेंटली महारत्न कंपनी बनलेली आहे. तर कोणती महारत्न कंपनी बनलेली आहे? कितवी? तर हे सांगा. आणि यांच्या मार्फत कोणतं विमान बनवण्यात आलेलं आहे? तर तेजस विमान यांच्या मार्फत बनवण्यात आलेलं आहे. मग आता बघा, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे संचालक इंजिनिअरिंग आपण म्हणूया रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे नवीन संचालक बनलेले आहे अजय कुमार श्रीवास्तव. तर अजय कुमार श्रीवास्तव HAL चे नवीन संचालक बनलेले अभियांत्रिकी संशोधन आणि विकास विभागाचे. लक्षात ठेवायचं आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एक सरकारी मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे. आपण जर बघितलं संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करते. 23 डिसेंबर 1940 ला स्थापना झाली होती. बेंगळूर कर्नाटक मध्ये मुख्यालय आहे. पाचवा क्वेश्चन बघा. आपण स्वच्छ सर्वेक्षणावर प्रश्न घेतला होता. त्यामध्ये सर्वात स्वच्छ शहर मी तुम्हाला विचारलं होतं. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की एक नवीन कॅटेगरी ऍड झाली सुपर स्वच्छ लीग सिटी. तर त्यावर आता आपण आज प्रश्न घेतलेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये कोणत्या शहराला सुपर स्वच्छ लीग सिटीचा पुरस्कार मिळाला आहे? तर सुपर स्वच्छ लीग सिटी मध्ये पहिल्या क्रमांकावर इथे इंदोर आहे. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या बाबतीत 3 ते 10 लाखामध्ये नोएडा आहे. 50,000 ते 3 लाख लोकसंख्येच्या बाबतीत नवी दिल्ली म्युनिसिपल काउन्सिल आहे. नवी दिल्लीची जी काही महानगरपालिकेची एरिया आहे तर तो एरिया जर आपण बघितला तर तो टॉपला आहे 50,000 ते 3 लाख लोकसंख्येच्या बाबतीत. 20,000 ते 50,000 लोकसंख्येच्या बाबतीत विटा जो आहे तर तो ठरलेला आहे सुपर स्वच्छ लीग सिटीचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. आणि 5 गणी 20,000 पेक्षा कमी लोकसंख्येमध्ये 5 गणी शहराची सुपर स्वच्छ लीग सिटीची निवड करण्यात आलेली आहे. मग इथं आपलं उत्तर काय असणार आहे? तर इंदोर मध्य प्रदेश. पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये पृथ्वी 2 आणि अग्नी 1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे करण्यात आली? तर पृथ्वी 2 आणि अग्नी 1 हे जे काही क्षेपणास्त्र आहे तर याची चाचणी चांदीपूर ओडिसा मधून करण्यात आलेली आहे. तर क्षेपणास्त्राची दरवर्षी चाचणी जी आहे ती मोस्टली ओरिसामध्ये केली जाते. ओरिसामध्ये चांदीपूरमध्ये केली जाते किंवा APJ अब्दुल कलाम बेटावर केली जाते. या बेटांचं जुनं नाव जे आहे ते व्हीलर बेट आहे. व्हीलर बेटे. तर यावर ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. व्हीलर बेटे कुठे आहे? तर ओरिसामध्ये व्हीलर बेटे आहे. तर चांदीपूर ओरिसामध्ये याची चाचणी करण्यात आलेली आहे. 17 जुलैला चाचणी झालेली आहे बघा. चांदीपूर येथे एकात्मिक आपण जर बघितलं तर ही चाचणी घेण्यात आली पृथ्वी 2 मिसाईलची आणि अग्नी 1 मिसाईलची. मग पृथ्वी 2 मिसाईल जे आहे तर ते अणुसक्षम मिसाईल आहे. याची क्षमता जी आहे ती 250 ते 350 किलोमीटरची आहे. अग्नी 1 क्षेपणास्त्र जे आहे ते मध्यम पल्ल्याचे अणुऊर्जा सक्षम हे सुद्धा बॅलिस्टिक मिसाईल आहे. तर 700 ते 900 किलोमीटर एवढी याची काय आहे? क्षमता आहे किंवा आपण म्हणूया रेंज आहे. तर पृथ्वी 2 अग्नी 1 मिसाईल लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही पण कसे मिसाईल आहे? बॅलिस्टिक मिसाईल आहे. बॅलिस्टिक मिसाईल काय असतं? तर बघा मित्रांनो, बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल मधला डिफरन्स सांगतो मी तुम्हाला. 2 प्रकारचे मिसाईल असतात, क्रूज मिसाईल आणि बॅलिस्टिक मिसाईल.
बघा बॅलिस्टिक मिसाईल कसं असतं, समजून हे टार्गेट आहे आणि इथून आपण मिसाईल लॉन्च केलं, तर बॅलिस्टिक मिसाईल पहिले एकदम वर जातं आणि त्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते खाली येऊन टार्गेटला हिट करतं. हे असतं बॅलिस्टिक मिसाईल. क्रूज मिसाईल काय असतं, समजून इथून आपण क्रूज मिसाईल लॉन्च केलं तर ते जमिनीलगत असं उडत 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 जाणार आणि मग टार्गेटला डायरेक्ट हिट करणार, याला म्हणायचं क्रूज मिसाईल. मग ब्रह्मोस क्रूज मिसाईल आहे, पृथ्वी अग्नी हे बॅलिस्टिक मिसाईल. तर हे हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर बघा, आपण या दोन्ही बॅच ज्या आहेत त्या 25 जून रोजी बंद करत आहोत, कारण आहे ऍडमिशन फुल झालेलं आहे. ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी 25 जून पर्यंत आपला प्रवेश जो आहे तो निश्चित करायचा आहे. कंबाईन फाउंडेशन बॅच आणि राज्यसेवा फाउंडेशन बॅचचा. या राज्यसेवा फाउंडेशन बॅचची फी 5,999 रुपये आहे आणि कंबाईन फाउंडेशन बॅचची फी 3,999 रुपये आहे. ऑलरेडी अभ्यास मित्रांनी बऱ्यापैकी ज्या काही सेपरेट बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्या तुम्हाला या बॅचेसमध्ये मिळणार आहे. 21,000 PYQ ची बॅच, नया मॅडमची 5,500 PYQ ची मराठी व्याकरणची बॅच, NCERT स्टेट बोर्ड बॅच. फक्त NCERT बॅच तुम्हाला कंबाईन मध्ये मिळणार नाही, कारण त्याची काही गरज नाहीये टेस्ट सिरीज. तर हे सगळं तुम्हाला या फाउंडेशन बॅच मध्ये दिले जाते. या बॅच 25 जून रोजी बंद होणार आहे. तर बघा, त्याचबरोबर कंबाईन प्रिलिम्ससाठी आपण विजेता बॅच 1 सुरू केलेली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच 2 सुरू केली आहे आणि यशोदय बॅच जी आहे ती ग्रुप सी च्या मेन साठी आपण सुरू केली आहे. त्याचबरोबर 21,000 PYQ ची देखील आपण बॅच सुरू केली आहे. सब्जेक्ट वाईज सुद्धा तुम्ही 21,000 PYQ ची बॅच घेऊ शकता. त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या नोट्स आहे, टेस्ट सिरीज सुद्धा आहे, हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ऍप डाउनलोड केल्यानंतर काही डिस्काउंट सुद्धा आपण ठेवलेला आहे 10% प्रत्येक बॅचवर. मग ते कसं मिळवायचं, तर तुम्हाला पहिले तुमची बॅच सिलेक्ट करायची. बॅच सिलेक्ट केल्यानंतर ते एकदम शेवटी आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. तर तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड इथे तुम्हाला टाकायचंय. जसं कुपन कोड टाकायचं ऑप्शन येईल आणि मग अप्लाय करायचंय, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. पुढचा आपला क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये मणिपूरचे मुख्य सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली. तर मणिपूरचे मुख्य सचिव जे आहे मित्रांनो ते बनले आहे डॉक्टर पुनीत कुमार गोयल. तर प्रशांत कुमार सिंग यांच्या जागी पुनीत कुमार गोयल हे मणिपूरचे नवीन मुख्य सचिव बनले आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न, 2024-25 मध्ये भारतातील सर्वात मोठे प्रक्रिया केलेले बटाटे उत्पादक राज्य कोणतं आहे. तर आपण जर बघितलं तर आपण म्हणे हायब्रिड बटाटे जे असतात तर त्याच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याने पहिला क्रमांक गाठलेला आहे. तर गुजरात राज्याने उत्तर प्रदेश, पंजाब राज्यांना मागे टाकत बटाट्याच्या उत्पादनामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. गुजरातमध्ये एक जिल्हा आहे बघा मित्रांनो, बनासकांठा. तर या जिल्ह्याने सलग 3ऱ्या वर्षी राज्यामध्ये आघाडी घेतलेली आहे. गुजरात राज्यामध्ये 61,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बटाट्याची लागवड करून 18.70 लाख टन बटाट्याचं उत्पादन जे आहे तर ते घेतलेलं आहे. जिल्ह्याची सरासरी प्रति हेक्टर उत्पादकता 30.65 टन आहे आणि एकूण उत्पादन 18.70 लाख टन घेण्यात आलेलं आहे. गुजरातने आघाडीवर असलेले उत्तर प्रदेशला मागे टाकलेलं आहे आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर पोहोचलेलं आहे. लक्षात ठेवायचे, यामुळे बटाट्याची निर्यात सुद्धा वाढणार आहे. बटाट्याच्या बाबतीत भारत जो आहे तर तो स्वावलंबी सुद्धा बनणार आहे. आयात करायची आपल्याला गरज राहिलेली नाही. पुढे जाऊया. 9वा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान राष्ट्रीय द्विपक्षीय सराव सिम्बेक्स आयोजित करण्यात आला. सागरी द्विपक्षीय सराव, राष्ट्रीय म्हटलं मी, तर सागरी द्विपक्षीय सराव सिम्बेक्स आयोजित करण्यात आला. सागरी म्हणजे नेव्हीचा सराव असतो, द्विपक्षीय म्हणजे 2 देशातला सराव असतो. मग सिम्बेक्स, तर इथे सिम्बेक्स म्हणजे सिम वरून सिंगापूर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर सिम्बेक्स हा युद्ध सराव भारत आणि सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. मग 2025 मध्ये जुलै महिन्यामध्ये सिंगापूरच्या किनारी भागात हा युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला. भारताकडून 4 स्वदेशी युद्धनौका INS दिल्ली, INS सातपुरा, INS किल्तान आणि INS शक्ती यांनी सहभाग घेतलेला आहे. ही या युद्ध सरावाची 32वी आवृत्ती आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न, जुलै 2025 मध्ये विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्लांट कुठे उभारला जाईल. तर विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्लांट जो आहे तो गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रामध्ये उभारला जाणार आहे. तर एक ऐतिहासिक अजून एक म्हणूया की महाराष्ट्रासाठी घडामोडी आहे. आपण जर बघितलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्लांटची पायाभरणी केलेली आहे. याचा उद्देश विदर्भासारख्या मागासलेल्या प्रदेशात औद्योगिक विविधीकरण आणि आर्थिक सक्षमीकरण आणि शाश्वत पायाभूत सुविधा यांना प्रोत्साहन देणं हा आहे. पुढे जाऊया.
जुलै 2025 मध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आला आहे? तर बघा, जुलै 2025 मध्ये नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेड NTPCचा जे काही अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे. पुढे जाऊया 12वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये भारतातील निवडणूक आयोगाने बिहार राज्यासाठी स्वीप आयकॉन म्हणून कोणत्या 2 व्यक्तीची नियुक्ती केली आहे? तर स्वीप आयकॉन म्हणलेले आहे नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा. तर वरीलपैकी दोन्ही हे आपलं उत्तर असेल. स्वीप आयकॉन काय असतात? तर स्वीपचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर मतदार जे आहे तर त्यांना मतदानाबाबत प्रशिक्षण द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर मतदान कसं करायचं, कसं नाही, कोणतं बटन कशा प्रकारे दाबायचं, काय करायचं, आणि मतदारांचं पार्टिसिपेशन जे आहे ते वाढवायचं आहे. म्हणजे मतदानाचा टक्का जो आहे तो वाढवायचा आहे. तर बिहारच्या इलेक्शनच्या अगोदर स्वीप नावाचा एक प्रोजेक्ट आहे. तर या स्वीप प्रोजेक्ट अंतर्गत स्वीप आयकॉन म्हणून नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि मतदान शिक्षण लोकांना देण्यासाठी. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन आता मी सेपरेट काही लिहिलेले नाहीये, कारण तुम्ही इंटरेस्ट दाखवत नव्हता. आज जर 30 मुलांपेक्षा जास्त मुलांनी इथं टेस्ट क्वेश्चनचं उत्तर दिलं तर मी इथून पुढे कंटिन्यू तुम्हाला टेस्ट क्वेश्चन देईल. आजचा टेस्ट क्वेश्चन हा आहे की कोणत्या राज्याने नाही बघा महाराष्ट्राने कृषी संकल्पनेमध्ये शेतीसोबत कशाचा समावेश केलेला आहे? शेतीसोबत कोणत्या 2 गोष्टींचा समावेश महाराष्ट्र राज्याने केलेला आहे? आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्टील प्लांट जो आहे त्याची पायाभरणी करण्यात आलेली आहे? या 2 टेस्ट क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. तुमचा आजचा इंटरेस्ट बघून आपण इथून पुढचे जे काही लेक्चर असतील त्यामध्ये सेपरेट टेस्ट क्वेश्चन देत जाऊ. ठीक आहे, कारण आम्ही मेहनत घेतो पण तेवढीच मेहनत तुम्ही सुद्धा घेणं गरजेचं आहे. बरेचसे मुले येतात, क्वेश्चन बघतात, जाणार, ठीक आहे, पण ह्याला म्हटलं आता अर्धवट काम. जोपर्यंत तुम्हाला जे मेन क्वेश्चन आहे जे परीक्षेमध्ये येऊ शकतात तर ते तुम्ही करणार नाही तोपर्यंत, आणि ते रिवाइज करणार नाही, ते लिहिणार नाही, ते वाचणार नाही परत तर तोपर्यंत ते अर्धवटच त्याला म्हटलं जाईल. तर अशा प्रकारे थांबूया मग मित्रांनो आपण इथं. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.